हाय गाईज, वेलकम बॅक. आम्ही आता निघालो आहे पुण्याला. बघू शकता, शी इज माय सासू मॉम. आणि आम्ही चाललो आहे सासू मॉमच्या माहेरी. तर जरा माहेरी चाललं म्हणून त्यांना ना जरा ॲटिट्यूड आलं. नाही तर नुसतं जावई असतं आणि आता ॲटिट्यूडने एकदम हो काय चल हो करतं एकदम. बोला, डिसिजन काय, कसं जायचं आहे? बसने जायचं तुम्हाला, कॅबने जायचं आहे? बसने जाऊया ना. बसने जाऊया. चालेल बस. तुला कॅबने जाऊया. कॅबने जरा लवकर जातो आणि शिवनेरी जरा उशीर जातो. मस्त ऍक्टिंग करते. वा, काय ऍक्टिंग करते. आम्ही आता आलोय पुण्याला. तर थोडं कामासाठी आलेलो, पण आता काम आलंय, झालंय सगळं. तर बोललो थोडंसं इथे हिंडून येऊया. आणि मामाची स्कूटी पण आहे तिच्या. आम्ही आता निघालो हिंडायला. थोडीशी गेडी मारतो अशी तिकडे तिकडे आणि येतो. हो, तुम्हाला फक्त एक मस्त दृश्य दाखवतो. मस्त दिसते एकदम. आम्ही यार थोडेसे पुढे आलोय पेट्रोल पंप जवळून. आणि माझी सासू बॉम्ब घरातून बाहेर नाही पडलीये आणि तिथून टाटा करते. ती बघा तिकडून बाय बाय करते खिडकीमधून. सासू मॉम आणि तिची मॉम. निघालोय नंतर आम्ही आणि पहिला थांबलोय. हिचं काय आहे बघा, गरमीमध्ये बघा. गरमीत चहा पिते. काय बोलूया पुरीला मी? कोण पिऊ शकतो? मी सगळेच फ्रीवरची चाय. हम तुम और एक कप चाय. आलो आणि पगडी फेडला ना मस्तपैकी होईल काय. आणि पोरगी घुसली आहे शॉपिंगला. आता हिला जिथे जिथे शॉपिंग करायची असते. काय आहे घरगुती सामान, लग्न झालं म्हणून घरगुती सामान. अरे मम्मीला ते सामान हवं. हा, बोल काहीतरी बोल. इकडून बाहेर आली, इथे घुसली. हे शॉप इकडे आता ही इकडे घुसली. बांगडा घ्यायला लागला. अरे काय या पोरींचं नक्की रे बाबा, काय करायचं आमच्यासारख्या माणसांनी. इस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. ट्रॅफिक आणि गर्दीमध्ये वैतागलो आम्ही अक्षरशः. इट्स नॉर्मल. लेट झालाय. इट्स पुणे. सिग्नल वरच उभा आहे मी आणि पोरगी चालू सिग्नल मध्ये उतरली. परत शॉप चालू झाली. काय बोलायचं, मला बांगडा घेऊन आमचे पण कुठे काय माहिती, खालची एक सिंगल बांगडी हातात. आम्ही आलोय द ओजी बर्गर किंगला, पुण्यातला कॅम्प मधला. वन ऑफ द ओल्डेस्ट अँड वन ऑफ द बेस्टेस्ट. आम्ही याच्या आधी खाल्लेला पुण्याला आलो तेव्हा. लास्ट काय टेस्ट होता. असं एकदम मोठा मोठा बर्गर असतो, मजा येते खायला. पण गर्दी, तुफान गर्दी. वरती बघू शकता तुम्ही, फुल जॅम पॅक आहे पूर्ण. जाऊया आता बघू गर्दी किती वेळ लागतो, काय लागतो. अशी प्लेस आहे एकदम. लाईन लावून उभं राहायची एका वाटी. थोड्या मशक्कत नंतर नंबर आला. अर्धा तास थांबून एकाच्या मागे उभं राहून आमचा नंबर आला. आणि आता नंबर चालू आहे 731 आणि आमचा नंबर आहे 769. म्हणजे अजून अर्धा तास. काय बोलायचं, थोडा एक बर्गर खाण्यासाठी एवढी मशक्कत आम्ही तर नक्कीच करू. अँड द वेट इज फायनली ओव्हर. एवढा मोठा बर्गर, एक तास खायचा कसा एवढा. बर्गर आहे की बर्गर आहे, खाऊन भेटतो डायरेक्ट. कसं वाटतं तू? यमी यमीन भाई, कसलाच बर्गर होता तो. अर्धा बर्गर खाऊनच पूर्ण एकदम जाम झालं. जाम वरपर्यंत. काहीतरी मस्त छोटंसं स्वीट खाऊया. आणि लेट झाला ऑलरेडी. आईचा फोन येतो सारखा सारखा. 10ला 5 मिनिटं म्हणजे बाप रे, 1.5 तास.
दीड तास एका फक्त एक बर्गर burger खाल्ला. बर्गर पण एक Heavy, वन heavy. बर्गर इज इनफ. हो बात आहे. पण ओजी इज ओजी. काय घेऊन आली आहे सामान ही? गेलेली मिस्टर DIY मध्ये, बोली 5 मिनिटात बाहेर येते, 5 मिनिटात, आणि एवढी मोठी बॅग भरून आली. माझं बाबा. काहीच नाहीये त्याच्यामध्ये, आईचं सामान. पण एवढं 5 मिनिटात? हो, त्याने तुला काय हकलवलं. टास्क दिलेला तुला? त्याने हकलवलं, लास्ट कस्टमर होती. तो घुसताना मला बोलला की नाही नाही टाइम लेट, बंद हो गया बंद हो हा, मी गया. त्याला बोलली फक्त 5 5 मिनिटात पण एवढं घेऊन आलीस तू? काय तो तिला टास्क होता का? हेड आलो पटाट 5 मिनिट फ्री शॉपिंग होती काय? तुम्हाला पैसे द्यायचे आणि मी हा हा देतो ना मी. 5 मिनिटाचा टायमिंग देतो तुला, घेऊन ये. 1 मिनिटाचा टायमिंग देणार मी. नाही. त्याने लिटरली मला बोला जाओ अभी बिल करो, टाइम हो गया है. कोण बाहेर काढलं हिला? माझं काम झालं. that's it. झालं, ठीक आहे, चल. Enough. तर आता निघूया आपण डायरेक्ट. 40 मिनिट्स आहे इथून आईचं घर. काय घेऊन आलात मॅडम आता? सगळं खायचं प्यायचं आणि सोडा प्यायचं. खाल्लं, हजम कर. सोडा पिओ, तुला आणून दिलं ते बघ पहिले. सोडा पिओ. सगळं मला हे हो, करतोय. मस्त शॉपिंग आहे. दाखवलीस, हे दाखवलीस, हे गोड बोल, चांगलं बोल जरा. चांगलंय खरंच चांगलंय. निघालो आम्ही आता, सगळं करून बस झालं. नुसतं शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. गाडीचा बोल, काय काय बोलत होती? बोलू? मी बोलत होती की तू कधी माझ्यासाठी अशी शॉपिंग करणार. करणार. स्वतः पहिला तर जाऊन रस्ता आणि दाखव. जास्त का नाही earring? पहिला तर रस्ता दाखव. फक्त- करणार. काय दाखवू तुला बोलली तर. हा फक्त मी कुठे शॉपिंगला गेला की पोटात दुखतो तुझ्या, आणि स्वतःला काय घेऊन आलं की लगेच खुश होतोस. मग म्हणजे होणार ना. माझ्यासाठी पण घ्या, स्वतःसाठी तुझ्यासाठी पण घ्या, आणि त्याच्यामध्ये ओरडा पण खातो. ते बाबा आईचा फोन आला. चल आता आईचा फोन आला, शिव्या खायला लागणार नाही तर लेट झाला आपल्याला. नेक्स्ट डे. हाच कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतोय, कारण मला वाटतं थोडा शॉर्ट बनलाय ब्लॉग, म्हणून मी आजच कंटिन्यू करतोय परत. तर मग आम्ही आज निघालो आहे सकाळी आणि आम्ही आलो आहे श्रुतिकाच्या बहिणीला भेटायला. तिला बघा एकदा, ती ते ह्याच्यामध्ये राहते, काय बोलतो त्याला, गर्ल्स हॉस्टेलमध्ये, डे केअर टाईप. बोल प्रांजल काहीतरी आमच्या ब्लॉगमध्ये. ही आहे प्रांजल. हाय. ही आहे, यांना तर तुम्ही ओळखता, ॲटिट्यूड सासूबाई. आणि ही आहे त्यांची मोठी बहीण, बिग सिस्टर, स्मॉल सिस्टर. नाही, माझी आई आहे, माझी आई आहे. नाही, ही ह्यांची मम्मी, माझी आई आहे. बिग सासू मम. नाही, माझी आई आहे. हिला तर तुम्ही ओळखता. ती मुलगी आहे. तिने ना कुठून ती कैरी आणली शोधून, आणि कच्ची कैरी खाते अशी. काय ग तुला कच्ची कैरी खाऊशी वाटतं? अरे कच्ची काय खाऊ नको. बसतोस का? आम्हाला बोललास मातीतली माणसं आहे, मातीत बसा, पेपर टाकून खाली बसलो, स्वतः तिथे बसलास पेपर टाकून. हो. नॉनसेन्स. ठीक आहे ना, इथे माती आहे बघा. ही कुठली माती आहे? काय खाते तुम्ही लोक? काय तिला बसायला पाहिजे. मी खाते मटकीची भाजी, तिला सावली होती, चपाती, आई खाते दही चपाती, भात. पिकनिक चालू आहे, मिनी पिकनिक. चल आता खाऊ दे. काय करते तू? खाऊ दे ना. आमचं शूट घेतलंस, तुझा पण दाखव. काय खातं, काय खातो दाखव. मटकी चपाती बघ, ह्याला बोलतात डाऊन टू अर्थ. यू आर नॉट डाऊन टू अर्थ बाय द वे. अर्थ इथे. तू का त्या ह्याच्यामधली कॅमेरामॅन आहेस? लग्नात येतेच ना सगळ्यांच्या तोंडावरती, ओ कसं वाटलं जेवण करत. किती प्लेट खाल्ला? 1-2 चपाती. वंकर रिटर्न जाताना मस्त आम्हाला शिकवलं आहे मी बघायला हायवेला सनसेट बघायला
हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला व्लॉग आवडतायच बघायला. आम्ही तर कंटिन्यू करणारच आहे तरी, पण प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.